14 वर्षी. अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या घराच्या पदरचा एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोरी होता. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. ती आपल्या धनीस म्हणाली, शमरोनातल्या संदेशाची माझ्या धन्याची गाठ पडली तर किती बरे होते. त्याने त्याचे घोडे बरे केले असते. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. अरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग मी इस्रायलाच्या राजास पत्र देतो. मग तो पुरुष 10 पिक्का चांदी, सोन्याची 10,000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की या पत्राच्या द्वारे आपल्याला कळविण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठविले आहे. आपण त्याचे घोडे बरे करा. हे पत्र वाचून इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, या मनुष्याने घोडे बरे करण्यासाठी माझ्याकडे हा माणूस पाठविला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे का? पहा, विचार करा. हा माझी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले. तेव्हा त्याने राजास सांगून पाठविले, तू आपली वस्त्रे का फाडली? त्याने माझ्याकडे यावे, म्हणजे इस्रायला संदेष्टा आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्यारखानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यार्दनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाव घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे घोडे बरे करेल. दिवसकातल्या नद्या, अबाना व पर्वत या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावायचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्टाने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते का? तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्दनेत जाऊन 7 वेळा बुचकळा मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे शुद्ध होऊन तो शुद्ध झाला. इथे शास्त्र त्यांची कृत्य 5वा अध्याय आपण 12 ते 16 पर्यंत वाचूया. प्रेषितांची कृत्य त्याचा 5वा अध्याय 12 ते 16 पर्यंत वाचूया. प्रेषितांनी केलेली अद्भुते. प्रेषितांच्या हातांनी लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुते घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शेगोराच्या देवळी जमत असत. लोक त्यास थोर मानित तरी त्याच्यात सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य झाले नाही. विश्वास धरणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचा समुदाय उत्तरोत्तर प्रभूकडचा झाला. इतके की लोकांनी दुखणेकरास मार्गात आणून बाजारावर ठेवावं आणि यासाठी की ते तर येत असतात त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी. आणखी यरूशलेमच्या आसपासच्या चोहोकडल्या गावातून लोकसमुदाय दुखणेकरास
दरम्यान मी गेल्यास घेऊन तेथे येत आणि ते सर्व बरे होत असत. प्रभू वाचलेल्या वचनावर आशीर्वाद. यावेळेला उभे राहूया. शुभवर्तमानाचं वाचन करणार आहोत. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत मार्क यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानातील पहिल्या अध्याय शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 40व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी त्याचकडे आला व त्यास पुढे गुडघे टेकून त्याने त्याला अशी विनंती केली की आपली इच्छा असते तर मला शुद्ध करावयास आपण शक्तिमान आहात. तेव्हा त्याला त्याची करुणा आली आणि त्याने हात लावून त्याला स्पर्श केला आणि म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. तेव्हा त्याची कुष्ठ तात्काळ जाऊन तो शुद्ध झाला. मग त्याने त्याला ताकीद दिली आणि लागलेच लावून दिले आणि सांगितले की पहा, कोणाला काही सांगू नको, तर जाऊन आपणास याजकाला दाखव आणि त्यास प्रमाण पटावे म्हणून आपल्या शुद्धीकरणाकरता मोशाने नेमलेले अर्पण कर. पण त्याने या गोष्टीची पुष्कळ घोषणा करून अशी प्रसिद्धी केली की येशूला उघडपणे नगरात जाववेना आणि म्हणून तो बाहेर आणण्यात राहिला. तरी लोक चहूबाजूने त्याचकडे आले. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. पुन्हा एक वार प्रभुदेव बाप्पा, तू आम्हाला तुझ्या उपासना मंदिरात तुझं वचन ऐकण्यासाठी तू गोळा केलेस. तुझं वचन विहित करताना मला एक सहाय्य कर. आपल्या लोकांची जी गरज आहे प्रभू ती पूर्ण कर. येशूच्या नावाने आमेन. आज सर्व जगभर ख्रिस्ती मंडळांच्या मध्ये लेप्रसी संडे साजरा केला जात आहे. दरवर्षी जानेवारीचा शेवटचा रविवार हा लेप्रसी संडे म्हणून साजरा केला जातो. कुष्ठरोग्यांच्या विषयी यावरती मनचिंतन केलं जातं. कुष्ठरोग्यांची आठवण केली जाते. गेल्या 2 वर्षापासून मी तुम्हाला कुष्ठ कसं असतं, त्याच्या पायऱ्या काय असतात, सुरुवात कशी असते, मग कुरकुळ्या यायला लागतात, त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये, त्याच्यानंतर तो चटा वाढत जातो आणि मग हातापायाची बोटे कशी आखडू लागतात. हे सगळ्या पायऱ्या आपण ऐकलेल्या आहेत. त्याचं काही मी पुन्हा यावेळेला रिव्हिजन किंवा उजळणी करणार नाहीये. परंतु कुष्ठरोग्याकडे प्रवेश ख्रिस्तानं ज्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि त्याला बरं केलं, त्यामागचा जो त्याचा उद्देश होता त्याकडे आपण विशेष लक्ष देणार. आता तुम्हाला वाटत असेल कुष्ठरोग्याबद्दल आम्ही काय ऐकायचं, आम्हाला तर नाहीये, नाही. ऐकल्याबरोबर अशी भावना मनामध्ये निर्माण होते. परंतु परमेश्वर आज आपल्याला या शास्त्रपाठातून वेगळ्या पद्धतीने बोलू इच्छितो. जो शास्त्रपाठ तुमच्या समोर वाचला, मार्क यांनी लिहिलेलं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 40 ते 45 या वचनामध्ये आपल्याला असं पाहण्यात येतं की प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी अद्भुत प्रकारे आणि सामर्थ्याने एक चमत्कार घडवलेला आहे. आणि ह्या चमत्काराचं वर्णन संपूर्ण 4ही शुभवर्तमानामध्ये, मत्ती, मार्क, लूक, योहान या 4ही शुभवर्तमानामध्ये मिळून फक्त 2च कुष्ठरोग्यांना येशूने बरं केल्याच्या घटना आपल्याला आढळतात. त्यातील ही एक घटना आहे ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं जो कुष्ठरोगी त्याच्याकडे आला त्याला बरं केलं. आणि दुसरी घटना आहे लूक याने लिहिलेल्या शुभवर्तमानातील 17व्या अध्यायाच्या 12 ते 19 वचनामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही पाहतो येशू ख्रिस्ताने 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं. किती? 10 कुष्ठरोग्यांना बरं केलं. आणि म्हणून त्याकडे आपण नंतर वळणार आहोत. परंतु हा जो कुष्ठरोगी येशूकडे आला त्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे की हा विश्वासू होता, त्याचा येशूवर विश्वास होता आणि म्हणून तो येशूकडे धावत आलेला आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये यहुद्यांच्या विश्वासाप्रमाणे मसीहा हे ओळखण्याचं चिन्ह म्हणजे तो रोग्यांना बरे करणारा असला पाहिजे, तो प्रवचन देणारा असला पाहिजे आणि तो अद्भुत चमत्कार करणारा असला पाहिजे. रोमन कॅथलिक विश्वासामध्ये या तिन्ही गोष्टी ज्या व्यक्तीकडून घडतात त्याला मेल्यानंतर संत ही उपाधी दिली जाते.
आणि या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारे यहुद्यांचा विश्वास होता आणि त्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केलेला आहे आणि त्या चमत्काराच्या द्वारे मी मसीहा आहे हे प्रगट केलं. पण यहुद्यांच्या विचारामध्ये एक गोष्ट आणखी होती आणि ती म्हणजे आमचा जो मसीहा आहे तो घोड्यावर स्वार होऊन त्याच्या सैन्यासह येणार, अस्तित्वात असलेल्या सरकार बरोबर तो लढाई करेल, तो जिंकेल आणि मग तो त्याचं राज्य स्थापन करेल आणि आम्ही त्याची प्रजा आहोत. त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त मसीहा आहे हे प्रगट करत असताना देखील त्या यहुद्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. कारण तो गायीच्या गोठ्यात जन्मला होता, मरिया आणि योसेफ यांच्या उदरी अद्भुत रीतीने जन्मला होता, नाही का? आणि त्यामुळे त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. परवा फेसबुकवर तुम्ही वाचलं की एक शेतकरी आला होता त्या महिंद्राच्या शॉप मध्ये, त्या शोरूम मध्ये, आणि तो फाटक्या कपड्यात होता, म्हणजे साधारण कपड्यामध्ये होता. त्याला काहीतरी बोलेरो घ्यायची होती, महागडी गाडी एसयूव्ही काहीतरी घ्यायची होती. आणि मग त्या सेल्समननी त्याच्याशी फार विचित्र पद्धतीने वागला. म्हणजे तुझ्या खिशात 10 रुपये आहेत का, तू 10 लाखाची गाडी घ्यायला आला? तो म्हणला थांबा. त्याने मित्रांना फोन केला, अर्ध्या तासात 10 लाख जमा केले. सगळे अवाक झाले. कधी कधी आम्ही बाह्य रूपाकडे पाहतो परंतु आम्ही फसतो, नाही का? आम्ही फसतो. या ठिकाणी असं झालेलं आहे प्रियानो की प्रभू येशू ख्रिस्त आपले सगळ्या मसीहासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि चमत्कार करत असताना देखील लोकांनी तो कसा आला, तो कुठे राहतो, तो कसा वागतो, तो कसे नियम तोडतो याच्याकडे लक्ष दिलं आणि त्यामध्ये असलेला मसीहा मात्र दुर्लक्षित झाला. नुकसान यहुदी राष्ट्राचं झालेलं, एका दोघाचं नाही झालं. त्याचा फायदा आपल्याला मिळाला. त्याने स्वीकारलं नाही म्हणून मग येशू ख्रिस्ताने सुवार्ता आम्हाला परदेशांना सांगितलं, जे विदेशी आहेत, जे यहुदी नाही, आणि आम्ही पटापट त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणून येशू येईल त्यावेळेला अंतराळामध्ये आम्ही पहिले त्याला पाहणार, हे यहुदी मागेच राहणार आहे. आणि म्हणून माणूस बाहेर कसा दिसतो यापेक्षा तो आतमध्ये किती सुंदर आहे, तो किती गुणी आहे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता आजच्या शास्त्रपाठामध्ये कुष्ठरोग्याबद्दल येशूच्या अंतःकरणामध्ये असलेली आस्था आणि प्रेम आणि कळकळ दिसते. माझ्या शास्त्रपाठ मी जे वाचले त्यामध्ये करुणा असं लिहिलेला हा शब्द आहे. प्रभूने ज्या वेळेला त्या कुष्ठरोग्याकडे पाहिलं त्यावेळेला प्रभू येशूच्या मनामध्ये त्याच्याबद्दल करुणा आली, कळवळा आला, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो. आणि असं लिहिलेलं आहे की त्याने त्या गरीब कुष्ठरोग्याचे जीवनच बदलून टाकलं. या येशूने कुष्ठरोग्याच्या जीवनात जे केलं ते तो आज आपल्याही जीवनात करू शकतो. त्यासाठी जरुरी नाही की आम्हाला कुष्ठरोगी झालं पाहिजे. कदाचित शारीरिक दृष्टिकोनातून कुष्ठरोगी आम्ही नसू, परंतु एखाद्या पापाचं कुष्ठ आपल्याला जडलेलं असणार आहे आणि ते हळूहळू शरीरामध्ये शरीर पोखरत चाललेलं आहे. ते पाप आमच्या जीवनामध्ये वाढत चाललेलं असू शकतं. आणि म्हणून प्रियानो, मी मगाशी म्हणालो सुरुवातीला की या दृष्टिकोनात ह्या शास्त्रपाठाकडे आपण असं समजू नये की मला काही कुष्ठ नाही, माझ्यासाठी हा शास्त्रपाठ नाही. हे झालं शारीरिक कुष्ठाबद्दल. परंतु जो आतमध्ये जे कुष्ठ आहे, जे पाप आमच्या मनामध्ये आहे, जे गर्भवती होऊन वासना प्रगट करते आणि पाप आमच्या हातून घडतं, ते प्रियानो आम्हाला शेवटी या कुष्ठाप्रमाणे नाशास कारणीभूत ठरवतं. आणि म्हणून येशू आमचं जीवन कसं बदलतो याकडे पाहणार. आजच्या मननाचा जो विषय आहे तो हाच आहे की बदल घडवणारा स्पर्श. बदल घडवणारा स्पर्श. आता 40व्या वर्षाकडे मी तुम्हाला नेत आहे. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तेव्हा कोणी एक कुष्ठरोगी येशूकडे आला आणि त्यापुढे गुडघे टेकून त्याने त्याला अशी विनंती केली की आपली इच्छा असली तर मला शुद्ध कराव्यास आपण शक्तिमान आहात. हा कुष्ठरोगी, हा जो व्यक्ती आलेला आहे, हा आजारी आहे आणि त्याचा आजार जो आहे, त्याचा जो विकार आहे तो इतका भयंकर आहे की त्या आजारामुळे लोकांनी त्याला वाळीत टाकलं होतं, समाजातून बाहेर टाकलेलं होतं. त्याचं शरीर जे आहे हे शरीर नष्ट करणारा आजार त्याला झालेला होता. त्याचा चेहरा विद्रूप होत चाललेला होता
आणि त्याच्या बाबत लेवीचं पुस्तक 13 अध्याय 45 आणि 46 या वर्षामध्ये अनेक नियम लिहिलेले आहेत की त्या माणसाने कसं राहावं, कुठे राहावं, कसं वागावं, त्याच्या सोबत समाजाने कसे वागावे. आणि त्यामध्ये अनेक कडक निर्बंध येशूच्या काळामध्ये शास्त्री पुरुषांनी घातलेले होते. आणि असा जर कोणी आढळला ज्याला कुष्ठरोग झालेला आहे त्याला गावाबाहेर काढत असत, आणि त्याने लोकांच्या संपर्कात येऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश होता. कारण हा संसर्गजन्य रोग आहे आणि म्हणून त्याच्या स्पर्शाने किंवा त्याच्या श्वासोच्छवासाद्वारे देखील हा कुष्ठरोग पसरू शकतो. आणि म्हणून त्यांना गावाच्या बाहेर ठेवत असत. त्याला त्याचं कुटुंब, त्याचे नातेवाईक, त्याचे मित्रमंडळी यांच्यापासून देखील वेगळं व्हावं लागत असे. इतकी वाईट अवस्था येशूच्या काळामध्ये होती. आणि असं म्हटलेलं आहे की बाजारामध्ये जर ते निघाले तर 50 फुटाचं अंतर त्यांनी पुढच्या आणि बाजूबाजूच्या लोकांच्या मध्ये ठेवायचं आहे. आणि जर वारा जोराचा असेल तर 200 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. आणि जात असताना त्याने अशुद्ध ओरडायचं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की त्याने आपली वस्त्रे फाडायची आहेत, म्हणजे लोकांनी त्याला पाहिल्यावर ओळखावं की हा कुष्ठरोगी आहे. दुसरं एक चिन्ह होतं प्रियानो, आणि ते म्हणजे त्याने आपले वस्त्र वरच्या ओठापर्यंत घालावे. हे घालतो तेव्हा मला हेच आठवतंय. मास्क अशुद्ध हे त्याचं प्रतीक आहे. गैरसमज करून घेऊ नका, मला दुसरं काही सांगायचं नाही. या ठिकाणी जी पद्धत होती, नियम होते प्रियानो, त्याने शास्त्रात केले बरं का, लेवीच्या पुस्तकामध्ये. अशा कुष्ठरोग्याने वरच्या ओठापर्यंत आपले तोंड झाकावे, यासाठी की त्याच्या तोंडातून निघणाऱ्या सगळ्या त्या लाळेच्या द्वारे देखील कुष्ठरोग पसरू शकतो. आणि अशा ह्या विचित्र अवस्थेमध्ये हे कुष्ठरोगी जीवन जगत होते. दुसरा मुद्दा आहे याच्या आजारीपणाबद्दल. पहिला आजार आपण पाहिले की कसा आहे तो आजार. दुसरा आम्हाला शास्त्रामध्ये जो आजार आहे, पवित्र शास्त्रामध्ये कुष्ठरोग हा आजाराहून भयंकर प्रकारचे पाप मानलं जात असे. एकदा येशूकडे काही लोक आले आणि म्हणाले, हा आंधळा असा जन्मला, म्हणजे याच्या आईवडिलांनी पाप केलं म्हणून हा आंधळा जन्मला का? लोकांना असं वाटायचं की हा पापी आहे म्हणून असा आंधळा जन्माला आला. आजही आमच्या मनामध्ये हाच विचार येतो. एखाद्याचं वाईट झालं की म्हणतो याने नक्कीच पाप केला असता. एखादा आजारी पडला त्याने नक्कीच पाप केला असता. पालक आणि त्यांच्या कुटुंबातला कोण आजारी पडले याने नक्कीच पाप केलेला असता. एका सुवार्तिकाच्या घरातल्याचा असाच मृत्यू झाला. बिचाराला खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. मी नाव नाही घेत, फार मोठी नावाजलेली व्यक्ती आहे दक्षिण भारतात. होतं प्रियानो, आमच्या मनामध्ये ही भावना येते की देवाचा माणूस म्हटलं की त्याला काय होता कामा नाही, तो चांगलाच राहायला पाहिजे, तो आजारी पडायला नको, त्याच्या संकट यायला नको, त्याच्या कुटुंब सुरक्षित राहायला पाहिजे. असं कुठेच केलं नाही शास्त्रात. आम्ही चुकीच्या कल्पना घेऊन ख्रिस्ती जीवन जगत आहे. आणि ही कल्पना पिढ्यानपिढ्या आमच्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये कुष्ठरोग हे अशुद्धतेचं प्रतीक असे. आतली जी अशुद्धता आहे त्या अशुद्धतेचे ते बाह्य प्रतीक आहे असं मानलं जात असे. आणि म्हणून कुष्ठरोग झाला म्हणजे हा महापातकी आहे असं मानलं जात असे पवित्र शास्त्राच्या अनुसार. आज आपल्यामध्ये कदाचित एकही कुष्ठरोगी नसेल, पण पापाची समस्या आज आपल्या अनेकांना भेडसावत असणार आहे. आम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचं पाप करत आहोत. विचाराने करत आहे, कृतीने करत आहे, पाहण्याच्या द्वारे करत आहे, वागण्याच्या द्वारे करत आहे, स्वभावाच्या द्वारे करत आहे. असंख्य पाप आम्ही रोज आणि रोज करत आहे. कधी जर विचारावर गेल्यानंतर विचार केला, दिवसभरात काय पाप केलं लिहून काढा आणि मग प्रार्थना केल्यावर फाडून टाका, कोणाला ती चिठ्ठी सापडू नये. तुम्हाला बघा किती मोठी लिस्ट तयार होते. आम्ही रोज आणि रोज पाप करतो. आमच्या अशुद्धतेचं आतमध्ये असलेल्या पापाचं बाह्य प्रतीक म्हणजे आमचं समाजामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये, चर्चमध्ये एकमेकांशी वागणं.
आणि हेच कुष्ठरोगी आपल्याला शिकवत आहे. कुष्ठरोग हा त्वचेच्या अगदी खोल जातो. हा नुसता सुपरफिशियल नाहीये, हा फक्त वरच्या वरती नाहीये, मलम लावला निघून गेला. तो आतमध्ये पोखरत जातो आणि तो इतक्या आतमध्ये जातो की ती हाडे देखील तो ठिसूळ करून नष्ट करायला लागतो. पापाचं प्रतीक कुष्ठरोग आहे. पाप हे आमच्या जीवनामध्ये जसं शिरतं तसं ह्या कुष्ठरोगाप्रमाणे ते आम्हाला पोखरू लागतं. तो आमचा नाश करू लागतो. प्रियानो, कुष्ठाची सुरुवात, कुष्ठरोगाची सुरुवात ही लहान असते, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण जर जसं ते मोठं व्हायला तर ते कसं ओळखायचं हे देखील शास्त्रामध्ये लेवीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. 13 आणि 14 अध्यायामध्ये. मी काही सगळं सांगत बसणार नाही, परंतु असं म्हटलेलं आहे की हे हळूहळू सुरुवात होते आणि मग ते इतकं वाढतं की ज्या वेळेला मनुष्य विद्रूप व्हायला लागतो त्यावेळेला त्यांना त्याची जाणीव व्हायला लागते. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 7वं वचन, शमूएलाचं दुसरं पुस्तक 11व्या वचनामध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं, दावीद राजा जो होता त्याच्या जीवनामध्ये असाच एक पापाचा डाग होता. असाच एक पापाचा डाग होता आणि तो इतका वाढला की त्याच्याद्वारे त्याच्यामुळे तो व्यभिचाराचं पाप करून बसला. अनावश्यक गर्भधारणा झाली, खोटे बोलला, खून केला त्या बाईच्या नवऱ्याचा. इथपर्यंत मजल पोहोचली त्या कुष्ठरोगाची. आणि घातक आहे हा कुष्ठरोग. जर तो आमच्या शरीरामध्ये आम्ही ठेवला, जर तो आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठेवला तर प्रियानो आमचा नाश ठरलेला आहे. दारूचा एक घोट, छोटासा घोट जराच घ्यायचे, पण ती जरा जरा म्हणताना त्याची एवढी व्याप्ती वाढते की आमचं शरीर प्रियानो ते खोकलं करून टाकतं, ते रिकामी करून टाकतं. आणि मग ते छोटासा घोट घेतलेला मनुष्य शेवटी दारुडा बनण्यापर्यंत पोहोचतो. एवढी त्याची प्रगती होते. छोटासा कुष्ठरोगाचा डाग इतका वाढू लागतो. तरुण तरुणींचं बेफाम वागणं, त्यांचं तारुण्य, त्या तारुण्यामध्ये त्यांनी केलेली चूक की त्यांचं जीवन भ्रष्ट करायला कारणीभूत ठरते. आणि मग त्यामधून अनावश्यक गर्भधारणा जन्माला येते आणि काही करण्याच्या आत तारुण्य बेचिराग होऊन जातं. कुष्ठरोग हा असा असतो. पाप हे असं असतं प्रियानो. याकोब फार सुंदर लिहितो, पहिली वासना आमच्यामध्ये निर्माण होते, मग ती गर्भवती होते, म्हणजे ती वाढत जाते वासना आणि पापाला जन्म देते असं म्हटलेलं आहे. काही करण्याच्या आत सैतान आमच्या जीवनाची रांगोळी करून टाकतो आणि म्हणून कुष्ठ ज्याला स्पर्श करते ते अशुद्ध होते. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 44 ते 46 वचनामध्ये लिहिलेलं आहे, एकदा का कुष्ठरोग जडला की मनुष्य मग आतून आणि बाहेरून अशुद्ध होतो. आणि पापाचं देखील तसंच आहे. जर पापाला आम्ही आमच्या जीवनामध्ये थारा दिला तर ते आतून आणि बाहेरून देखील आमचा नाश करायला सुरुवात करतं. मग ते आमचं कुटुंब, आमचं जीवन, आमचं चर्च, आमचा समाज, ज्याला ज्याला आमची नाती एकमेकांमध्ये जी आहेत, ज्याला ज्याला हे पाप स्पर्श करतं किंवा जी जी व्यक्ती त्या पाप करणाऱ्या व्यक्तीच्या पापाच्या सानिध्यामध्ये येते ते सगळे इन्फेक्टेड होतात. कारण पाप हे संसर्गजन्य आहे. कधी असं नका समजू तुम्ही एकटाच करतो, बाकीच्या कोणाला त्रास नाही होत, पण नाही. हे कुष्ठरोगापेक्षाही घातक असं असतं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने या कुष्ठरोगाला बरे करून आम्हाला शिकवलेलं आहे की पाप हे ज्याला ज्याला स्पर्श करतं त्या सगळ्यांना ते अशुद्ध करतं आणि शेवटी नाश करतं. थोडंसं सोनं, थोडंसं रूप, थोडीशी वस्त्र ही मनुष्याच्या जीवनापेक्षा काही किमतीवान आहेत का? आम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. त्यासाठी आम्ही आमची धार्मिकता पणाला लावतो. दाविदाचा विचार करा, त्या परस्त्री बरोबर त्याने घालवलेले काही क्षण शेवटी परिणती अशी झाली की त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्या कुटुंबापेक्षा त्या परस्त्री बरोबर घालवलेले ते काही सुखाचे क्षण महत्वाचे होते का, मोलाचे होते का? पण कुष्ठरोग असा असतो, पाप हे असं असतं की एकदा त्या माणसाने त्याला थारा दिला
की ते जीवन नष्ट करतं, ते माणसापासून विभक्त करतं, ते एकमेकांपासून मनुष्याला विभक्त करतं, वेगळं करतं. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 46 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याला कुष्ठरोग झालेला आहे त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी. तो आपोआप बाहेर फेकला जातो. आम्ही आमच्या कुटुंबाकडे पहा, जे पाप करतात ते एकटेच असतात. कुटुंब एकीकडे असतं, ते एकटेच असतात. चर्चमध्ये पहा, जे चुकलेले असतात, जे देवाच्या विरोधामध्ये काम करतात, ते एकटेच असतात बाजूला. बाकीची मंडळी पूजा करायला, आराधना करायला आलेले असतात. पाप हे माणसाला माणसापासून वेगळं करतं. हे देवाचं वचन आहे. आदामाने हवेचं उदाहरण आपल्या समोर आहे. प्रियानो, हवेने पाप केलं, पण त्या पापाचा स्पर्श तिच्या नवऱ्याला सुद्धा झाला आणि दोघेही पाप करून देवाच्या क्रोधाला कारणीभूत झाले. प्रिया, आणि ते पाप पसरत गेलं, ते आतापर्यंत पसरतच. जेवढी लेकरं जन्माला येतात त्या सगळ्याच्या मध्ये ते पसरत चाललेलं आहे. इतका भयानक हे पाप आहे, कुष्ठरोगापेक्षा एक भयानक आहे. म्हणून यशाचा ग्रंथ 59 अध्याय आणि 2 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तुमचे अपराध तुम्ही आणि तुमचा देव याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पापामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही आणि तुमचं ऐकत नाही. आणि ज्याला कुष्ठ होतं ना, असं म्हटलेलं आहे की हे कुष्ठ अग्नीचे भक्ष्य होते. लेवीचं पुस्तक 13 अध्याय 52 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कुष्ठरोगी प्रियानो ज्या कशाला स्पर्श करेल ना, ती गोष्ट जाळून टाकली जात असे, कारण ते इन्फेक्टेड होणार. काय होणार? इन्फेक्टेड. वापरलेला मास्क इकडे तिकडे टाकायचा नाही, तो डस्टबिन मध्येच गेला पाहिजे. डस्टबिन मधून तो अग्नीत गेला पाहिजे, इन्फेक्शन स्प्रेड होणार. हे समजावं आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे प्रियानो, कुष्ठरोगी ज्या कुणाला कशाला स्पर्श करेल, वस्तू असो आणि कुठलीही गोष्ट असो, त्याला अग्नीने जाळले जाईल. पापाचं असंच आहे, जी व्यक्ती पाप करते तिला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात येणार आहे. शास्त्र सांगतं नरक हे त्यांचं प्रतिफळ आहे, दगदगता अग्नी हे त्यांची वाट बघत आहे. आणि म्हणून प्रियानो आम्ही सावध राहायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 9:17 मध्ये आम्हाला हा धोक्याचा इशारा आहे. दुसरी गोष्ट आहे, येशूचा दृष्टिकोन काय होता ह्या कुष्ठरोगी मनुष्याकडे. पहिला आपण पाहिलेला आहे आजारी मनुष्यामध्ये त्याचा आजार कसा होता, आणि आता त्या आजाराकडे येशूचा दृष्टिकोन कसा आहे. त्या दिवशी सगळ्या कुष्ठरोग्यांच्या कॉलनीमध्ये न्यूज आली. शास्त्रात लिहिलं नाही, पण मी इमॅजिनेशन करतो. विचार करा, कोणी नेता येणार असेल तर कसं गल्लीमध्ये दंगा होतो, आरडाओरडा होतो, आनंद होतो ना, पताके लावले जातात आणि मग ते भोंग्यावरतून अनाउन्समेंट केली जाते. तसेच काहीतरी झालेलं असणार आहे, कारण कुष्ठरोग्यांना गावाच्या बाहेर ठेवलेलं असत, ते सगळे एकत्र राहत असत. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त आपल्या जवळ जाणार आहे ही वार्ता त्या कुष्ठरोग्यांच्या कॉलनीमध्ये पसरली, वेगाने पसरली. परंतु या इतर कुष्ठरोग्यांपेक्षा हा जो कुष्ठरोगी आहे याच्या मनामध्ये काहीतरी वेगळी भावना येशू बद्दल निर्माण झाली आणि तो म्हणाला, आता मला येशूला भेटलंच पाहिजे, कारण त्याच्याबद्दल मी ऐकले. आणि म्हणून जो चमत्कार करतो, जो आरोग्य देतो, त्या येशूला मला भेटायला गेलंच पाहिजे, असा त्याने विचार केला. आणि मग गावाबाहेर ठेवलेला मनुष्य ज्या वेळेला येशूला त्या गर्दीमध्ये स्पर्श करायला किंवा बघायला आला असेल, त्यावेळेला अशुद्ध म्हणून तो त्या घोळक्यामध्ये घुसल्यावर उपस्थित चांगल्या माणसाची काय अवस्था झाली असेल, कुठे पळू आणि कुठे नाही असं झालं असेल. जसं मच्छी का पाणी म्हणून ओरडतात आणि आपण घाबरून एकदम स्वतःचा कपडे आणि जीव सांभाळतो, तसं प्रिया कुठे पळू आणि कुठे नाही. पण याला मात्र येशूकडे पोहोचायचं होतं, पण त्याने म्हटलं असणार आहे अशुद्ध म्हणजे लोकांनी सावध राहावं म्हणून. परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असा निर्माण झाला की आला कसा काय इथं बाहेर, या गावामध्ये कसं काय याने प्रवेश केला. आणि किती लोकांनी आंघोळी केल्या असली घरी जाऊन माहित नाही, किती लोकांनी शुद्धीकरण स्वतःच केलं असेल माहिती नाही आम्हाला. परंतु गर्दीमधून तो वाट काढत अशुद्ध वरती ओरडत त्या येशूकडे आलेला आहे. त्याचे सोबतीचे मित्रही त्याला कदाचित निराश करत असतील, अरे भल्याग्रस्त कुठे चाललायस तू, तो काय येशू तुझ्यासाठी आलेला आहे का, त्याला तुझा बरं करायसाठी वेळ आहे का, तू कोण एवढा मोठा
निराश केलेला असणार आहे, पण म्हटलं नाही, मला येशूला भेटायचं आहे आणि बरं व्हायचं. कारण त्याचा आजार कदाचित इतर त्याच्या कुष्ठरोगी मित्रांपेक्षा जास्त असणार आहे. आपल्यामध्ये पण अशीच अवस्था होते. जो छोटं मोठं पाप करतो ना, त्याला पश्चातापाची काय गरज वाटत नाही. चलता आहे, चलो काय एवढं तर आहे. पण जो खरोखर भक्त हृदयी आणि अनुतप्त मनाचा असतो, त्याला नक्कीच प्रभूला भेटायची इच्छा असते. तो रडून प्रार्थना करतो, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. तो उपास आराधना करतो प्रभूची. फरक आहे प्रिया. आणि तसाच फरक या कुष्ठरोग्याच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. त्याचे मित्र देखील त्याला येशूकडे भेटण्यासाठी परावृत्त करत असताना येशूवर त्याचा विश्वास त्याला गप्प बसू देईना. आणि पापाच्या बाबतीमध्ये असंच होतं प्रियानो. जर एखादा पापी प्रभू येशूकडे जर येणार असेल, पवित्र आत्मा त्याला मार्गदर्शन करतो, पवित्र आत्मा त्याला प्रार्थना करायची प्रेरणा देतो, उपास प्रार्थना आणि प्रभूकडे याचना करण्याची तो प्रेरणा देतो. आशेचा किरण येशूचा आहे हे प्रकट करतो आणि तो पापी येशूकडे धावत येतो आणि प्रभूला विनंती करतो, जशी या कुष्ठरोग्याने केलेल्या 40व्या वर्षात. तो कुष्ठरोगी येशूकडे धावत आला, त्याने गुडघे टेकले आणि विनंती केली, नम्र झाला. जेव्हा पापी येशूकडे येऊ लागतो, सैतान म्हणतो, तू येशूकडे जाण्यास पात्र नाहीस. आज आपल्यामध्ये अनेक लोक आहेत, असतील पण, की मी काही येशूकडे जाण्यासाठी पात्र नाही कारण मी हे पाप करतोय. मी काय चर्चला येण्यासाठी पात्र नाही कारण मी पाप करतोय. मी प्रभुवचन घेण्यासाठी पात्र नाही कारण मी आठवड्याभरामध्ये पाप केलंय. मग पाप केले कळतंय, मग पश्चाताप करून पापाची क्षमा मागून का नाही प्रभूच्या चरणी नम्र होत. मग असं कळत असून देखील जो पाप करतो त्याला शासन जास्त आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की सत्य तुला कळाले नसते तर एक वेळ तुला माफी झाली असते, पण सत्य तुला कळालं आहे, शासन होणार. आणि म्हणून प्रियानो, या येशू ख्रिस्ताकडे येत असताना सैतान आमच्या मनामध्ये असे अनेक विचार आणतो. आमचं हृदय हे सांगत असतं आपल्याला की आम्ही अपात्र आहोत, प्रभू आम्हाला क्षमा करणार नाही. पण म्हणून आम्ही मागे फिरू नये, आम्ही परतू नये. उलट आम्ही असं समजायला हवं की जो पापी येशूकडे येतो त्याला येशू घालवून देत नाही. योहानाचा सुवर्तमान काळ 6वा अध्याय 37व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. मुळीच लिहिले शब्द कॉन्फिडंट आपल्याला प्रभूने केलेला आहे, धैर्य दिलेलं आहे. जो पापी माझ्याकडे येतो त्याला मी घालवून देणार नाही. आणि हे देवाच्या कृपेचं सामर्थ्य आहे. तिसरी गोष्ट पाहतो आपण की या कुष्ठरोग्याच्या विनंतीकडे आपण आज लक्ष दिलं पाहिजे की त्याने कशा प्रकारे त्या विनंती प्रभूकडे मांडलेली आहे. तो येशूकडे आला हे त्याने योग्य केलं. कारण फायनली काय असतं की ज्यावेळेला जैविक डॉक्टर उपयोगाचे राहत नाही, जैविक औषधं काम करत नाही, तेव्हा माणसाला देव आठवतो. आणि तसंच झालेलं आहे. अनेक उदाहरण शास्त्रामध्ये 12 वर्ष रक्तस्रावी स्त्रीचं बघा, सगळे डॉक्टर करून टाकले, शेवटी येशूकडे आले, बरे झाले. या कुष्ठरोग्याकडे पहा प्रियानो, त्याने काय केलं नसेल बरं होण्यासाठी, पण टाकला विचार, मग शेवटी येशूकडे आला. येशूने घालून दिलं नाही त्याला. तो येशूकडे आला आणि नम्रपणे विश्वासाने तो आलेला आहे. स्तोत्र 51 आणि 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. गर्वाने येणाऱ्या माणसाला मात्र प्रभू हाकलून लावतो, जवळ करत नाही. संधी देतो, पण गर्विष्ठ माणूस प्रभूकडे कधीच नाही. श्रीमंत तरुण मनुष्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. प्रभूजी मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करायला हवे? प्रभू म्हटला, जा तुझ्याकडे जे आहे ते विकून गोरगरिबांना दे आणि माझा शिष्य हो. आला नाही विचार. पण जे मच्छीमारी करत होते, कोळी होते, त्यांनी पटापटा जाळ्या टाकल्या आणि येशूच्या मागे आले. ते संत आले.
त्यांनी आपल्यापर्यंत सुवार्ता आणलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की या कुष्ठरोग्याला समजलं की तो स्वतः काहीही लायकीचा नाही, तो पात्रतेचा नाही, पण त्याला हे जरूर कळलं की जर मी येशूकडे गेलो तर येशू हा मला नक्की बरे करणार. विश्वास. कधीतरी आम्ही आमच्या गरजांसाठी लोकांना प्रार्थना करायला लावतो. मंडळी प्रार्थना करते, पण ते प्रार्थना काही कामाच्या ठरत नाही. कारण ज्याच्यासाठी करते तो मात्र व्यसनामध्ये आणि आपल्या कामामध्ये दंग असतो. आणि मंडळी बिचारी प्रार्थना करते, तो काय बरा होत नाही. तो काय बरा होत नाही. का नाही होत बरा? कारण त्याचा विश्वास महत्वाचा आहे. प्रभू आमच्या प्रार्थना ऐकतो, ठीक आहे, तुम्ही त्या माणसासाठी प्रार्थना केली, त्या माणसाकडे मला पाहू द्या. त्या माणसाचं हृदय तर गर्विष्ठ आहे. त्या माणसाचं हृदय भग्न नाही, अनुतप्त नाही, पश्चातापी नाहीये. याला मी का बरं करू? आणि म्हणून प्रियानो, प्रभूचं वचन आम्हाला असं म्हणतं, भग्न आणि अनुतप्त हृदय परमेश्वर तुच्छ मानणार नाही. आणि म्हणून तो कुष्ठरोगी धैर्याने येशूला म्हणाला, आपली इच्छा असली तर. म्हणजे बरे होणे हे देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे. लक्षात ठेवा. कोणासाठी प्रार्थना केली तो बरा झाला नाही म्हणजे तुमची प्रार्थना अशक्य होती असं नका समजू. तुमचा विश्वास नव्हता असं नका समजू. देवाची इच्छा नव्हती हे समजा. आणि म्हणून हा कुष्ठरोगी आम्हाला धडा शिकवतो, हे प्रभू तुझी इच्छा असेल तर तू मला बरे करण्यास सर्वशक्तिमान आहेस. कारण बरं करण्याचं इच्छा, बरे करण्याचं सामर्थ्य तर तुझ्यातच आहे. आणि मग येशू काय म्हणाला त्याला? माझी इच्छा आहे शुद्ध हो. काय म्हणाला? माझी इच्छा आहे शुद्ध. किती सुंदर आहे, किती शिकवण आहे महत्वाची. कधीकधी आम्ही अनेक वर्ष प्रार्थना करतो, कामच होत नाही. कधीकधी आम्ही अनेक दिवस प्रार्थना करतो, आजार निघतच नाही. कारण प्रभूची इच्छाच नसते ना तुम्हाला मला बरं करावं म्हणून. मग कशाला टेन्शन घ्यायचं उगाच? कशाला त्या देवाला नाव ठेवायचे? कशाला चर्चला यायचं बंद करायचं, शास्त्र वाचायचं बंद करायचं, प्रार्थना बंद करायची? ठीक आहे ना, प्रभूची इच्छा नाहीये. आपण प्रभूची इच्छा होईपर्यंत प्रार्थनेमध्ये टिकून राहणं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी बघा, तो कुष्ठरोगी प्रभूकडे आला आणि असं म्हणाला की प्रभूजी आपली इच्छा असली तर. त्याला माहित होते की येशू मला बरं करणार, पण कसं बरं करणार हे त्याला माहित नव्हतं. कसं बरं करणार हे माहित नव्हतं. आणि म्हणून तो फक्त प्रभूला म्हणाला की आपली इच्छा असली तर तुम्ही मला बरे करण्यास सर्व समर्थ आहात, शक्तिमान आहात. त्याने आपली समस्या येशूच्या हाती स्वाधीन केली. नाउ यू हँडल. तो म्हणाला तुमची इच्छा असली तर तुम्ही मला बरे करू शकता, तर मी जातो, नाहीतर मी परत जातो. आणि मग असं म्हटलेलं आहे, तुम्ही मला शुद्ध करायला समर्थ आहात. ही व्यक्ती कुष्ठरोगी त्या पातळीपर्यंत पोहोचली होती की ज्या ठिकाणी त्याला कळलं की मला येशू बरा करू शकतो. मोगम प्रार्थना नाही केली, मला बरं कर प्रभू येशू ख्रिस्ता, 3 दिवस झाले तुझ्याकडे प्रार्थना करतो, सगळी मंडळी प्रार्थना करते, असं नाही केली प्रार्थना. मोगम प्रार्थना करायची म्हणून केली नाही, तर कळकळीने त्याने विनंती केलेली आहे. म्हणून लुकाचं सुवर्तमान 5 अध्याय 12 प्रमाणे असं लिहिलेलं पाहायला मिळतं प्रियानो. त्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की हा कुष्ठरोगी कुष्ठाने भरला होता. काय झाला होता? भरला होता. म्हणून मी मगाशी म्हणालो की त्याचं कुष्ठ एवढं वाढलं होतं की आता तो मरणाच्या पंथालाच लागलेला होता. कुष्ठाने भरला होता, सगळ्या अंगाला त्याच्या कुष्ठ होते प्रियानो. म्हणजे त्याचा अंतसमय जवळ आलेला होता आणि तो दैवी चमत्काराशिवाय बरा होऊ शकत नव्हता. आणि म्हणून सर्व कुष्ठरोगी मित्रांना त्याने बाजूला सारून, त्या गर्दीला बाजूला सारून तो येशूपर्यंत पोहोचलेला आहे. आम्ही प्रभूकडे आलो तर तो आमचे जीवन बदलतो. याकोबचं पुस्तक 4 अध्याय 10 वचन, रोमकरास पत्र 10 अध्याय 9 आणि 13 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग ज्या वेळेला अशा प्रकारे तो कुष्ठरोगी येशूकडे आला, त्यावेळेला दुसरा मुद्दा आहे आजच्या उपदेशाचा, सार्वभौम मसीहा. मग प्रभू येशू ख्रिस्ताने मी मसीहा आहे याची प्रचिती त्या कुष्ठरोग्याला आणि त्या ठिकाणच्या लोकांना दिली. असं म्हटलेलं 41व्या वचनामध्ये, तेव्हा येशूला त्या कुष्ठरोग्याची करुणा आली.
त्या कुष्ठरोग्याबद्दल त्याला कळवळा निर्माण झाला. त्या कुष्ठरोग्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेमळ भावना निर्माण झाली. नुसतं वरवरचं प्रेम नाही त्याने केलं, तर येशूला त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. आम्ही एकमेकावर प्रेम करतो, पण सहानुभूती नसते त्या प्रेमात, काळजी नसते त्या प्रेमात, आस्था नसते. नुसतंच वरपंगी प्रेम करतो, नुसतंच आय लव्ह यू म्हणून फुल देतो, दुसऱ्या दिवशी तोंड दुसरीकडे असतं. हे असं वरपंगी प्रेम येशू ख्रिस्त करत नाही. तो ज्या वेळेला आमच्या पापाकडे पाहतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू उभे राहतात. मी या व्यक्तीसाठी वधस्तंभावरती माझं पवित्र शरीर, माझा पवित्र प्राण, माझं निष्कलंक रक्त मी दिलेलं आहे, बलिदान केलेलं आहे. आणि आमची पापी अवस्था पाहून तो त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. आणि मग असं म्हटलेलं आहे, येशूने अद्भुत अशी गोष्ट केलेली आहे. 41 असं म्हटलेलं आहे की येशूला त्याची करुणा आली आणि येशूने हात लांब करून त्याला स्पर्श केला. फार महत्वाचा शब्द आहे, स्पर्श केला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, कुष्ठरोग्यापासून तर माणसं 50 फूट लांब पळायचे आणि अशा या कुष्ठरोग्याला स्पर्श करायचं तर बापरे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा विचाराने, कृतीने पवित्र असल्या कारणाने त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करून देखील त्या कुष्ठरोग्याचा कुष्ठ येशूला स्पर्श नाही करू शकलं. त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केल्यामुळे येशू कुष्ठरोगी नाही झाला. हाच तर चमत्कार आहे. प्रभू आमच्या पापाला स्पर्श करतो आणि तो आमच्या शरीरातून ते काढून टाकतो, आम्हाला तो शुद्ध करतो, असं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. प्रियानो, कितीतरी वर्षांनी प्रियानो त्या कुष्ठरोग्याला कोणीतरी स्पर्श केला असणार आहे. कुष्ठरोग्याने तो भरला होता, म्हणजे किती वर्षापासून तो आजारी होता आणि इतके वर्ष त्याची बायको, त्याची मुलं, त्याची मंडळी, त्याचे मित्र कोणीही त्याला स्पर्श केलेला नव्हता. आणि इतक्या भयानक अवस्थेमध्ये असताना कोणीतरी एक येऊन त्याला स्पर्श करतो. द हिलिंग टच, बरं करणारा स्पर्श. सलाम का करता तुम्ही? तुमच्या स्पर्शाने तुमच्यामधून आशीर्वाद लोकांपर्यंत पोहोचावे. शैतानाने तेही बंद केले कोरोनामध्ये. नुसतं लांबून असं करायचं, काय करायचं? जे देवाची आज्ञा आहे, स्पर्शाने आम्ही एकमेकाचं प्रेम, एकमेकाची आस्था, कळवळ एकमेकाला पास ऑन करत होतो, आशीर्वाद देत होतो, तेच बंद झालं. पण असू द्या, काही दिवसांनी ते चालू होईल. पण या ठिकाणी स्पर्शाचं महत्व आम्हाला पाहायला मिळतं. अनेक वर्षानंतर एक पवित्र हाताचा स्पर्श त्या कुष्ठरोग्याला झाल्याबरोबर वीज चमकल्याप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये प्रियानो बरे करण्याची क्रिया सुरू झाली असणार आहे. त्याला अद्भुत असं भावना निर्माण झाल्या असतील. माहिती आहे, त्यावेळेस जर असे टेप रेकॉर्ड वगैरे, मोबाईल वगैरे असते तर लोकांनी त्याचा इंटरव्ह्यू घेऊन लगेच रेकॉर्डिंग केलं असतं. तुला कसं वाटतंय आता? येशूने कसा स्पर्श केला, कुठं केला, मग केल्यावर काय झालं, तुझ्या मनात काय विचार आले, हे इंटरव्ह्यू घेणारे डोक्याला ताप देत. असं झालं असतं प्रियानो. पण काय करायचं, त्यावेळेस नव्हते हे सगळे आधुनिक तंत्रज्ञान. पण असं म्हटलेलं आहे प्रियानो की येशूने जे केलं ते अद्भुत होतं. त्याच्या स्पर्शाने त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये देवाचं, त्याच्या शरीरामध्ये देवाचं सामर्थ्य आलं. प्रभू येशू त्या स्पर्शाच्या द्वारे त्या कुष्ठरोग्याला हे सांगू इच्छित होता की मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू, आणि मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी तुझी काळजी घेतो. लग्नामध्ये पती पत्नी एकमेकाला वचन देतात, आरोग्यात, रोग्यात, सुखात, दुःखात, नाही का, मी तुझी काळजी घेईन. आणि बायको आजारी पडले की नवरा बघतही नाही, नवरा आजारी पडला तर बायको बघतही नाही. वचन तर घेतलेले असतात. मग आता याला काय म्हणावं आपण? या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त स्पर्शाच्या द्वारे त्या कुष्ठरोग्याला सांगत आहे की तुझ्यावर प्रेम करतो. जरी जगाने तुला स्पर्श केला नाही, तुला वाईट टाकले, बहिष्कृत केलं, तरी स्टील आय लव्ह यू अँड टच यू. आणि तू जसा आहेस तसाच मला तू आवडतोस. आम्ही आहोत पापी आणि जसे पापी आहोत तसेच येशूला आवडतो आपण. आणि म्हणून तो आमच्या अंतःकरणामध्ये येतो आणि सगळ्या अशुद्धता तो घालवून टाकतो, शुद्ध करतो आम्हाला. येशूने त्याच्या
त्या कुष्ठरोग्याच्या जगात प्रवेश केला. विचार करा, त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करायचं म्हणजे कुष्ठरोगांच्या त्या जगात, त्या विश्वात येशूने प्रवेश केला. त्यांच्यापैकी तो प्रियानो एक झालेला आहे. कोणीही त्या कुष्ठरोग्याला स्पर्श करायला धजावत नव्हते, परंतु येशू ख्रिस्त शुद्ध व्यक्ती होता आणि म्हणून त्याने कुष्ठरोग्याला स्पर्श केला. पण कुष्ठ येशू ख्रिस्ताला स्पर्श करू शकले नाही. त्याने अशुद्धता येशू मध्ये आली नाही. येशू हा पवित्र होता आणि तो पवित्रच राहिलेला, कारण पवित्राला अपवित्र करणारी वस्तू ती नव्हतीच. तो आजार नव्हताच, कारण अशक्य गोष्टी शक्य करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून येशू मधील पावित्र्याने त्या कुष्ठरोग्याच्या शरीरामध्ये शुद्धता प्रवेश करते झाली आणि तो कुष्ठरोगी बरा झाला. त्याने आज्ञा केली मसीहाने. 41 आणि 42 या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की बरे झाल्यानंतर येशूने त्याला म्हटलेलं, माझी इच्छा आहे शुद्ध हो, आणि त्या क्षणी त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. कुष्ठ निघून गेलं. वेडवाकड झालेलं नाक, विद्रूप झालेला चेहरा, वेडीवाकडे आखूड झालेली हातापायाची बोटे ही सगळी सरळ झाली. जसा तो सुरुवातीला होता कुष्ठरोग लागण्याच्या आधी, तसा तो पुन्हा झालेला आहे प्रियानो. त्याचं विश्वच बदलून गेलं. त्याचं विश्वच बदलून गेलं. आणि म्हणून करिंथराचं दुसरं पत्र 5 अध्याय 17 वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा नवे झाले आहे. योहानाचा सुवर्तमान 3 अध्याय 3 आणि 7 वचनामध्ये लिहिलेले आहे, नव्याने जन्मल्या वाचून कोणा नाही, देवाचं राज्य पाहता येत नाही. जायचं तर लांबच, पाहता सुद्धा येणार नाही नव्याने जन्मल्याशिवाय, म्हणजे येशूला अंतःकरणात घेतल्याशिवाय, आतलं कुष्ठ बाहेर घालवल्याशिवाय आम्ही देवाचं राज्य पाहू शकणार नाही. आणि मग त्या येशूने त्या कुष्ठरोग्याकडे पाहिलेलं आहे आणि प्रियानं त्याने आज्ञा केलेली आहे, ताकीद दिलेली आहे. असं म्हटलेलं आहे, मग त्याने त्या कुष्ठाला ताकीद देऊन ताबडतोब घालवून दिले. महत्वाचं आहे, त्याने जवळ उभं करून शूटिंग नाही केली. बोल 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 म्हटला नाही, तुला मी कसं बरं केलं सांग लोकांना. ही स्टाईल नव्हती परमेश्वराची. असं म्हटलेलं आहे, बरं केल्यानंतर त्याला घालवून दिलं. तुझा आता तुझं काम झालेलं आहे, तुझ्या विश्वासाने तू बरा झालेला आहेस, जा. पण एक मात्र कर, सरळ तू याजकाकडे जा आणि त्याला प्रमाण पटावे म्हणून तू त्याला भेट. कारण लेवीच्या पुस्तकामध्ये असा नियम होता की जर एखादा कुष्ठरोगी असेल तर त्याला याजकाने तपासावे, कारण त्यावेळेचे याजक डॉक्टर होते. आमच्यासारखे पुस्तकी डॉक्टर नव्हते, वैद्यकीय डॉक्टर होते. त्यांना ते बरोबर कळायचं कुठला डाग कुष्ठाचा आहे, कुठला कशाचा आहे. ते तज्ञ होते. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तू त्या याजकांना भेट आणि मग याजक त्या कुष्ठरोगी जो बरा झालेला आहे त्याला तपासायचा आणि मग तो बरा झाला असेल तर त्याला परत 7 दिवस त्या तंबूमध्ये ठेवत असत. ती प्रक्रिया फार मोठी आहे, शास्त्रात लिहिली. लेवी 13 आणि 14 अध्याय घरी जाऊन वाचा. आणि मग असं म्हटलेलं आहे की तू मोशीने सांगितले तसे अर्पण तू तिथे सादर कर. बरं झाल्यानंतर उपकार स्तुतीचं दान दे. किती लोक इथं येतात प्रार्थनेसाठी आणि दान देतात बरं झाल्यावर. आम्ही किती दान देतो प्रभूला, काय विसरून जातो. किती वेळा आम्ही प्रभूजवळ प्रार्थना करतो, प्रभू मला बरं करा, बरं केलं दान द्यायचं विसरूनच जातो. पण प्रभूने आपल्याला शिकवलेलं आहे. त्या कुष्ठरोगाला सांगितलेलं आहे तू याजकाला भेट आणि मग मोशेने सांगितलं तसंच अर्पण कर. आणि मग आम्हाला या ठिकाणी हे पाहायला मिळतं, त्या येशूला ठाऊक होतं की लोक आता त्यांना गळा घालणार आहे. एवढा मोठा अद्भुत चमत्कार केल्यानंतर लोक निश्चित त्याला खांद्यावर घेऊन नाचणार हे येशूला माहित होतं. आणि म्हणून ही गडबड होऊ नये म्हणून त्याने त्या कुष्ठरोग्याला सांगितलं, जो बरा झाला होता, की तो आता जा इथून निघ, कारण लोक मला आता चमत्कार करणारा बाबा म्हणतील, हिलिंग मिनिस्टर म्हणतील, माझा जय जयकार करतील. देव राहील बाजूला, तू पण राहशील बाजूला आणि माझा जय जयकार होईल. म्हणून बेटर आहे तू आता इथून घे. त्याने येशूने कुष्ठरोग्याला ताबडतोब घालवून दिले असं शब्द लिहिलेला आहे त्या ठिकाणी. आणि मग पुढे असं लिहिलेलं आहे, कोणाला काही सांगू नको तर जाऊन याजकाला दाखीव आणि त्याला प्रमाण पटावे म्हणून शुद्धीकरणाकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.
ती आज्ञा प्रभूने त्या कुष्ठरोग्याला दिलेली आहे. लेवीचं पुस्तक 14व्या अध्यायाप्रमाणे नियमानुसार त्याने याजकाला भेटणं गरजेचं होतं, परंतु प्रियानो तो गेला नाही. कधी कधी माणसं आनंदाने पण मरतात, असे पण उदाहरण झाले. एवढा आनंद होतो की माणूस हसता हसता मरतो. त्या कुष्ठरोगी जो बरा झाला होता त्याचं असं झालं, मेला नाही, परंतु तो एवढा आनंदी झाला होता की येशूची आज्ञाच विसरून गेला. आणि जो भेटेल त्याला दाखवत होता, बघा बघा मला बरं केलं, मी बरा झालो. तो याजकाकडे पोहोचलाच नाही. आणि त्यामुळे लेवीच्या पुस्तकात नियमशास्त्रामध्ये लिहिलेल्या ज्या अटी होत्या ना, जे ट्रीटमेंट होती ना, ती सगळीच राहून गेली. आणि येशूच त्या कुष्ठरोग्याला याजकाकडे पाठवण्याचा जो उद्देश होता की याजकाने येशूवर विश्वास ठेवावा, तोही बाजूला राहिला, कारण हा पोचलाच नाही याजकापर्यंत. कधी कधी आम्ही आनंदाने एवढी गडबड करून जातो, चुका करून जातो की देवाचं काम बाजूलाच राहतं, देवाची योजना अपुरीच राहते. आणि तेच झालेलं आहे. हा असं म्हटलेलं आहे 45व्या वचनामध्ये की त्याने या गोष्टींची एवढी घोषणा केली, प्रसिद्धी केली की येशूला उघडपणे नगरात जायलाच येईना. तो आरण्यात जाऊन बसला. लोकांना कळलं, आरण्यात गेले की काही लोक इकडे पोहोचले. कधी कधी आम्ही इब्री लोकांपत्र 13वा अध्याय 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, येशूने स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशी बाहेर मरण सोसलेले आहे, गोलगोथा टेकडीवरती, कालवरी टेकडीवरती. कारण असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला कुष्ठरोगी बरा होत असे त्यावेळेला याजक 2 पारव्याची पिले घेत असे, एकाचा वध करत असे आणि त्याचं रक्त दुसरा जो जिवंत पक्षी असे त्याच्या अंगावरती तो शिंपडत असे आणि मग त्याला हवेमध्ये सोडत असत. आणि ज्या वेळेला हा कुष्ठरोगी ते हवेत उडणारा तो पक्षी पाहत असे आणि त्याच्या अंगावरून पंखावरून गळणारं रक्त पाहत असे, त्यावेळेला तो समजत असे की माझ्या पापांची क्षमा झालेली आहे, मी रोगमुक्त झालेलो आहे. येशू ख्रिस्ताला असंच प्रियानो देवाने सोडून दिले, वेशीच्या बाहेर वधस्तंभावर खेळलं आणि त्यामधून कटकट पडणाऱ्या त्या रक्ताच्या द्वारे आम्हाला पातकांची क्षमा मिळाली, आमच्या पातकांची क्षमा झाली. आणि म्हणून प्रियानो आम्ही पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये असं वाचतो, निष्कलंक आणि निर्दोष पोकळा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने आम्ही मुक्त झालो. मग आता मुक्त झालं तर परत जखडलं का जातं? मुक्त झाला तर परत आम्ही पाप का करत आहे? मुक्त झालो आहोत तर आम्ही पुन्हा देवाला न आवडणाऱ्या गोष्टी का करत आहोत? येशूने त्याला म्हटले, शेवटचा मुद्दा, अवज्ञा केली त्याने येशूच्या आज्ञेचा भंग केला. माणसाचा स्वभाव असा आहे, देवाने जे सांगितलेलं त्याचं नेमकं उलट करायचं. अनिशाने देखील प्रियानो नामाला कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी डुबकी मार म्हटलं आणि त्याला कंटाळा आला. एवढा काय मी राजा, एवढा सेनापती आहे, हा काय मला पाण्यात डुबकी मारायला होता. पण शेवटी तो त्याचा सेवक म्हणाला त्याला, महाराज मला काय सांगितलंय अनिशाने, देवाच्या सेवकाने, डुबकीच तर मारायचं आहे, कुठे तुम्हाला लांब जायचं प्रवासाला, महाराज तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तर कपडे आपल्याकडे भरपूर, 7 वेळेस तर मारायचे. आणि पिरानो नाही करत त्या रामाने 7 वेळा डुबकी मारली आणि 7 वेळेला वर आला तेव्हा त्याचं सगळं पोट निघून. आज्ञा जेव्हा आम्ही पाळतो तेव्हा आमचं जीवन बदलून जातं. देव कसा आशीर्वाद देतो तुम्हाला कळणार देखील नाही. आणि म्हणून प्रभू येशू असं म्हणाला, प्रथम तुम्ही धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ना तो देव देत राहील, त्याच्या मागे जायची गरज नाहीये. प्रभू तुम्हाला देईल असं म्हटलेलं आहे. देवाचं वचन आहे, तो फसवणार नाहीये. आणि त्यामुळे असं झालेलं आहे की जे याजकाला तपासणी करून डिक्लेअर करायचं होतं की आता हा कुष्ठरोगी मुक्त झालेला आहे कुष्ठापासून, त्याच्याऐवजी आता त्याला असं लिहावं लागलं असेल, त्या राजवाड्याच्या त्या दरवाजाच्या पाठीवर, मंदिराच्या दरवाजावरती पाठी लिहावी लागली असं की शहरात एक मनुष्य आलेला आहे की जो कुष्ठरोग बरे करू शकतो. काय करणार? कारण त्याला येशूला पाहता आलं नाही. कुष्ठरोगी त्याच्यापर्यंत याजकापर्यंत पोहोचला नाही. त्या कुष्ठरोग्याने आज्ञाभंग केला, येशूला जाता येईना. आमच्या जीवनामध्ये आम्ही हा विचार केला पाहिजे, प्रभू
मला शारीरिक कुष्ठ नाही, पण कुठलं तरी पाप माझ्यामध्ये आहे जे मला अडखळण होत आहे. मला माहिती, मला कळतं, पण ते मला तुझ्याकडे येऊ देत नाही. मी जर या कुष्ठरोग्यासारखं तुझ्याकडे आलो तर माझं जीवन बदलणार आहे, मला आरोग्य मिळणार आहे, मी आनंदी राहणार आहे, माझ्यामुळे माझं कुटुंब आशीर्वादित होणार आहे. अशी जर भावना आमच्यामध्ये विचार आले तर निश्चित प्रभू आमचे पापाचं कुष्ठ घालून द्यायला समर्थ आहे. आणि मग ज्या वेळेला प्रभू आम्हाला बरं करेल त्यावेळेला आम्ही त्याच्या सेवेमध्ये राहिलं पाहिजे, त्याच्या वचनाचं मनचिंतन केलं पाहिजे, त्याला आवडेल असं जीवन जगलं पाहिजे. नाहीतर मग प्रभू आमच्याकडून काम काय करू शकणार नाही आणि मग पुन्हा न्यायासमोर आम्हाला हजर राहावं लागेल. आणि म्हणून हा कुष्ठरोगी आपल्याला अनेक गोष्टी शिकवत आहे आणि त्या गोष्टींचा आपण आज विचार करणं गरजेचं आहे. आमच्यामध्ये असलेलं पाप आम्हाला देवाचं राज्य पाहायला सुद्धा देणार नाही. जायचा तर प्रश्न लांबच राहिला. आणि म्हणून त्या देवाकडे जर आम्हाला जायचं असेल, सदा अनंतकालिक जीवनामध्ये प्रवेश करायचा असेल, देवाच्या राज्यामध्ये जर जायचं असेल तर कुष्ठ आमच्यामधून निघालं पाहिजे, पाप आमच्यामधून घालवलं पाहिजे आणि ते सर्वस्वी आमच्यावर चावलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त असं काही करणार नाही की हे घ्या, मी तुम्हा सर्वांचं कुष्ठ, सर्वांचं पाप घालवून टाकतो. नाही, जो जो कुष्ठरोगी, जो जो पापी येशूकडे येईल त्यालाच तो बरं. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सैन्याच्या यहोवा प्रभू देव बापा, आम्ही स्तुती करतो, आराधना करतो. आज कुष्ठरोग्याच्या जीवनामधून तू आम्हाला अनेक मोठ्या चांगल्या योग्य गोष्टी शिकवलेल्या आहेत. आम्ही पाप करतो कारण आम्ही पापी आहोत असं नाही, तर प्रभू आमच्यामध्ये जे पाप आहे ते आम्हाला पापी बनवतं, कारण तू आम्हाला तुझ्या प्रतिमेचं निर्माण केलेलं आहेस. आणि म्हणून प्रभू आमच्यामध्ये हे जे पाप आहे ते आम्हीच काढायचं आहे, मनाने निश्चय करू. आणि प्रभू त्यासाठी तुझ्या सामर्थ्याची गरज आहे, तुझ्याकडे येण्याची गरज आहे, हे तू आज आम्हाला शिकवलंस. प्रभू आम्ही सर्व तुझ्या हाती येतो. आमच्यामध्ये जर हे पापाचं कुष्ठ असेल तुझ्या कृपेने आणि देणे काढून टाक. कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. आशीर्वादासाठी आपण आपली मस्तके वळवूया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या आपल्याकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे बळमाने देवाच्या रिताचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सदा राहो. आमेन. यावेळेला आपण सुवर्ण देवा पराकडे गीत गाऊ आणि आपली आजची भक्ती आपण समाप्त करू. प्रभूवर प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. ख्रिस्ताच्या नावाने